नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा या यूट्यूब चॅनलवरती मी सुमित तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ म्हणजेच एक आपले माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी त्यांच्या पंचायत समितीमध्ये एक तक्रारीवजा निवेदन केलं होतं। म्हणजेच काय, एक शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी पंचायत समितीमध्ये अर्ज दिला की साहेब असा असा शासन निर्णय आहे, तर त्याची तात्काळमध्ये आपल्या कार्यालयामध्ये अंमलबजावणी व्हावी। तर मित्रांनो, हा शासन निर्णय नेमका काय आहे आणि हे प्रकरण नेमकी काय आहे डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत। परंतु मी एक कॉमन प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो की बऱ्याचशा वेळेला शासकीय अधिकारी जेव्हा नियम धाब्यावरती बसवतात, म्हणजे शासन निर्णय तर बरेच प्रसिद्ध झालेले आहेत, परंतु कोणत्याही शासन निर्णयाचं नियमाचं पालन करत नाही। आणि अशा वेळेला आपण काय करतो, तर हा बघा, हा साहेब शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयाचंच पालन तुम्ही करत नाही आणि अशा वेळेला आपण काही लेखी निवेदन देतो, ते निवेदन सुद्धा कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकले जातात। तर सर्रासपणे ही भूमिका नेमकी काय म्हणायची, हा नियम कोणाचा आहे, हा नियम शासनाचाच आहे आणि शासनाचे नियम शासकीय कार्यालय सरकारी कार्यालय पाळणार नसतील आणि असे शासनाचे नियम पाळण्यासाठी काही व्यक्तींना सततचा पाठपुरावा करून सततची तक्रारी अर्ज करून इव्हन पुढे भविष्यात उपोषणाला बसण्याची वेळ येते आणि तरीसुद्धा हे अधिकारी जर दखल घेणार नसतील तर ही भूमिका नेमकी काय आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार। तर मित्रांनो म्हणूनच आपण आज या प्रकरणाला हात घालत आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय बघा, या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे हे नोंदणीकृत RTI कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे, तर रोहित सोरटे त्यांचं नाव आहे आणि बघा त्यांनी निवेदन दिले आहे गटविकास अधिकारी यांना। तर माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती करमाळा, या ठिकाणी करमाळ्याला त्यांनी हे दिलेले आहे। त्यांचं निवेदन काय आहे, तर बघा, 350वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्र व्यवहारांवर बोधचिन्ह वापरण्याबाबत। तर मित्रांनो, या ठिकाणी मी एक व्हिडिओ बनवलेली आहे या शासन निर्णयाविषयी। हा शासन निर्णय काय तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, त्याच्यामुळे 350वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एक लोगो त्याने एक बोधचिन्ह प्रसिद्ध केलेला आहे आणि या बोधचिन्हाचा उद्देश काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा, त्यांचे विचार जनमानसामध्ये पोहोचावे आणि एक चांगल्या विचाराने प्रत्येक शासकीय कार्यालयाने काय करायचे, तर प्रत्येक लेटर हेडवरती असतील, त्यांच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये असतील, त्यांच्या कार्यालयामध्ये हा लोगो प्रसिद्ध करायचा आहे। हा लोगो कशासाठी प्रसिद्ध करायचा, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा आणि जनमानसात त्यांचे विचार पोहोचावेत, त्यांच्या विचारांची जागरूकता ही कायम टिकून राहावी। आपण नेहमी भाषणामधून म्हणतो, वेगवेगळे राजकारणी असतील किंवा या ठिकाणी इव्हन शासकीय मोठे मोठे अधिकारी असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने घेतात आणि नंतर भाषणाला सुरुवात करतात आणि त्याच्यानंतर बरंच काही गोष्टी बोलून होतात, परंतु प्रत्यक्षात मात्र तुम्ही जर ही भूमिका बघितली शासनाची, तर असा शासन निर्णय असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा असं शासनाला सुद्धा वाटत नाही किंवा शासकीय संबंधित जे कर्मचारी आहेत, गटविकास अधिकारी, त्यांना अजिबात वाटत नाही। परंतु कुठेतरी एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना समजा बोलायला चान्स दिला किंवा त्यांचा सन्मान वगैरे होणार असून त्यावेळेला ते आवर्जून या ठिकाणी इकडचा तिकडचं सांगून पद्धतशीर छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि असं तसं सगळं, आता त्यांचं हे शिक्षण जे झालेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या कायद्यांच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणूनच एक निवेदन आलेलं आहे, तसा शासन निर्णय सुद्धा आहे आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये टाळाटाळ का होते या प्रश्नाचं उत्तर नेमकी काय आहे, तर अधिकाऱ्यांना करायचंच नाही आणि हे या गोष्टी टाइमपासमध्ये त्यांना पडायचेच नाहीत। म्हणजे निव्वळ एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना टाइमपास समजतात। त्यांचा लोगो जो आहे किंवा त्यांचं बोधचिन्ह आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त प्रसिद्ध केलेलं आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू हे देत नाही आणि म्हणूनच व्हॅल्यू का देत नाही हे कशावरनं कळतंय, तर बघा, अर्जदारांनी जेवढे अर्ज केलेले आहेत ते सगळ्या अर्जांना यांनी उडवून टाकलेलं आहे। तर नेमकी काय अर्ज केलेले आहेत आपण बघूया। या ठिकाणी बघा, प्रस्तावनामध्ये 350वा शिवराज्याभिषेक निमित्त शिवकालीन मंगलचिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या परिशिष्ट अ मध्ये सुनिश्चित केलेल्या विशेष बोधचिन्हाचा लोगो शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धी तसेच शासकीय पत्रव्यवहाराने कटाक्षाने वापरण्यात यावा, तसेच सर्व शासकीय कार्यालयामध्ये दर्शनी भागात
सदर बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे। सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयांना सदर बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कारवाई करण्याबाबत लवकरात लवकर योग्य त्या सूचना प्रसारित कराव्यात। बघा या ठिकाणी शौर्य अधोरेखित करणारे विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारांचा जागर पुन्हा मराठी जनमानसात व्हावा। जगभरामध्ये जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा त्यामागचा उद्देश आहे। आणि हा उद्देश सफल व्हावा असं शासकीय संबंधित जे विभाग आहे, जे पंचायत समिती करमाळा जे आहे, पंचायत समिती कार्यालय करमाळा गटविकास अधिकारी यांना अजिबात वाटत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा काही जागर व्हावा किंवा कसं काय। तर या ठिकाणी हा अर्ज कधी दिलेला आहे बघा, 17/6/2025 रोजी हा अर्ज दिलेला आहे। कोणत्याही प्रकारे आन्सर याला केलेलं नाही। त्याच्यानंतर पुढचा जो एक अर्ज आहे बघा, अत्यंत जरुरीचे 1/7/2025 ला हा अर्ज दिलेला आहे। या ठिकाणी बघा 1/7/25 पोस्ट देखील घेतलेली आहे। याच्यामध्ये बघा 350वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहार बोधचिन्ह न वापरलेबाबत, या ठिकाणी न वापरलेबाबत पुन्हा एकदा त्यांनी एक प्रकारचा तक्रार आणि निवेदन अत्यंत जरुरीचे म्हणून दिलेलं आहे। कळकळीची विनंती केलेली आहे की बाबा पहिला निवेदन तुम्ही पाहिला नसेल, कुठे तुमच्या नजरेतनं गेला असेल, हा दुसरा पत्र देतोय तो देखील तुम्ही पाहिला नाही का, तर त्यांनी पाहिला की नाही माहिती नाही। त्याच्यानंतर बघा लोकशाही मार्गे उपोषणासंदर्भात निवेदन दिलं आणि याच्यामध्ये बघा दुसरा नंबरचा मुद्दा त्यांनी टाकलेला आहे। 350वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बोधचिन्ह वारंवार अर्ज निवेदन व शासन परिपत्रक देऊन सुद्धा आपण जाणीवपूर्वक आपल्या कार्यालयाचे दर्शने बघा चित्रीकरण किंवा लोकार्पण केले नाही व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रथम अपील करून सुद्धा आपण जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आणि या निंदनीय कृत्यातून आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल द्वेष आहे असे सिद्ध झाले आहे। आता ते म्हणतील नाही ना आमचं काही द्वेष नाही, मग या तुमच्या कृतीवरून समजायचं काय आपण? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा न्यायाची जर प्रणाली आपण पाहिली तर स्वतः न्यायनिवाडा करत होते आणि सर्व जनतेला त्यांनी न्याय देऊन आपल्याला आज एवढ्या चांगल्या विचारांनी त्यांनी प्रेरित केले आहे। आणि अशा प्रकारची विचारांचा जागर हे संबंधित अधिकाऱ्याला व्हावा असं वाटतच नसेल आणि वाटतच नाही, कारण की वारंवार निवेदनं देऊन सुद्धा संबंधित अधिकारी कोणत्या प्रकारे दखल घ्यायला तयार नाही आहे। या ठिकाणी पुढे जाऊन बघायचं झालं तर तुम्हाला मागे स्क्रीनवरती दिसते अत्यंत खेदजनक बाब ही म्हणायला लागेल की या ठिकाणी बघा उपोषण संबंधित जे आपले अर्जदार आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहेत, पेड सभासद आहेत, रोहित यांनी अक्षरशः उपोषणाचा पर्याय स्वीकारला आहे। या ठिकाणी बघा न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण, गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय करमाळा यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त चित्रीकरण व लोकार्पण न केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे। संबंधित हे शिवप्रेमी आहेत, निव्वळ या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गाजावाजा करणारे हे शिवप्रेमी आणि त्यातून दुसरे हे बघा हे शिवप्रेमी आहेत की यांना असं वाटते की त्यांच्या विचारांचा खरंच जागर व्हावा आणि ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंटेशन व्हावं, अंमलबजावणी व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते जनमानामध्ये पोहोचावेत हे खरंच या व्यक्तीला वाटते आणि म्हणून त्यांनी बघा या ठिकाणी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीला थेट आमरण उपोषणाचा पर्याय त्यांनी स्वीकारलेला आहे। संबंधित त्या दिवशी अधिकाऱ्यांनी नाही ना आम्ही करतो म्हणून त्यांना उपोषण पाठी घ्यायला लावलं, परंतु कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही। म्हणूनच त्यांनी काय केलं तर या ठिकाणी पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला हाक दिलेली आहे आणि हा प्रकरण सर्व महाराष्ट्राला कळायला हवं की अशा प्रकारची मानसिकता सुद्धा अधिकाऱ्यांची आहे। या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करतोय बघा, संबंधित जो विषय आहे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधित विभागाला आपण एक नोटीस वजा विनंती अर्ज तयार केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघाल तर नागरिकांच्या अर्जांना प्रतिसाद न दिल्याबाबत विनंती वजा नोटीस। या ठिकाणी माझं एक स्पष्ट मत आहे की तुम्हाला हा लोगो चित्रित करायचा नाही आहे, तुम्हाला वाटते की शासन निर्णय फेक आहे किंवा हे काहीतरी चुकीचं आहे, बंडलबाज गोष्ट आहे, तर सरळ सरळ अर्जदाराला लिहून द्यायचं की आम्ही हे करू शकत नाही, तुम्ही योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करू शकता। जवळजवळ 3 ते 4-5 महिने झाले हा अर्जदार आहे तो वारंवार या ठिकाणी विनवण्या करतोय, तरी देखील त्याच्या कोणत्याही अर्जांना लेखी उत्तर कळवलं जात नाही। दप्तर दिरंगाई कायद्याचे या ठिकाणी भंग झालेला आहे। 7 दिवसामध्ये कोणत्याही प्रकरणावर कारवाई करावी असा दप्तर दिरंगाई कायद्यामध्ये नियम आहे। आणि मित्रांनो जर कारवाई करण्यासाठी जास्त कालावधी लागत असेल तर या ठिकाणी अर्जदाराला कळवायचं आहे की हे 7 दिवसामध्ये होऊ शकत नाही, याला आम्हाला अधिकचा कालावधी लागणार आहे, 2 महिने लागणार आहेत, 3 महिने लागणार आहेत, किंवा हा प्रकरण आमच्या विभागाशी संबंधित नाही, जे काही विषय आहे ते स्पष्टपणे लिहून अर्जदाराला उत्तर कळवायला हवं होतं। परंतु कोणत्याही प्रकारे
प्रतिउत्तर न देता जाणून बुजून कोणत्याही प्रकारे अर्जदाराला या ठिकाणी उत्तर न देता त्रास देण्याचा प्रयत्न संबंधित विभागाने केलेला आहे आणि अत्यंत चुकीचा आहे। याचा निषेध पाठपुरावा चॅनलवरती असणारे सर्व सबस्क्रायबर म्हणजे जवळजवळ 38,000 सबस्क्रायबर या ठिकाणी आपल्या चॅनलवरती आहेत आणि सर्वजण निश्चितच या सगळ्या प्रकरणाचा संबंधित जी पंचायत समिती आहे, गटविकास अधिकारी आहे, त्यांच्या कृत्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नम्र विनंती करत आहेत की लवकरात लवकर बाबांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून जे काही शासनाने नियम दिलेला आहे, जो काही बोधचिन्ह या ठिकाणी प्रसिद्ध करायचे तो लवकर लवकर तुमच्या लेटर हेडवर प्रसिद्ध करा, तो शासकीय कार्यक्रमांमध्ये वापरा, तुमच्या कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये तो व्यवस्थित प्रसारित करा। या ठिकाणी बघा लोगो सुद्धा तुम्हाला दाखवतो, हा बघा हा एक लोगो आहे वरती या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा लोगो आहे आणि हा लोगो लावायला किती खर्च येतोय, चांगला व्यवस्थित बॅनर करून फ्रेम करून लावला तर एक 500-600 रुपयाच्या वरती हा खर्च जाणार नाही आणि या ठिकाणी कोट्यावधींचा निधी या ठिकाणी येतोय आणि प्लस यांचे लाखो मध्ये पगार आहेत आणि एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी ती शासन नियमामध्येच आहे आणि एकदम अतिशय चांगली आणि सामाजिक बांधिलकी जपणारी, समाजामध्ये चांगले संदेश देणारी गोष्ट आहे आणि ही गोष्ट करायला अधिकारी तयार नसतील तर नेमकं त्यांच्या बुद्धीची या ठिकाणी कीव येते आणि त्यांच्या प्रकाराचे सुद्धा या ठिकाणी हे जे काही वागतायत याच्या वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं, जनतेला काय वाटतं या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या खालती कमेंट करून नक्की सांगा, कारण की ही व्हिडिओ आहे ती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे। या ठिकाणी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी बघा आपण स्पष्टपणे या ठिकाणी म्हणलेलं आहे की माझी आपणास नम्र विनंती राहील की सदर प्रकरणावर आज जी काही नियमानुसार कारवाई कराल त्याची एक प्रत रोहित सोरटे यांना तात्काळ पुरावी एक प्रत माझ्या ईमेलवर पाठवावी, कारण अशा स्वरूपाचा नियम सार्वजनिक होणे लोकहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे। बघा या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये प्रशासनाविषयी उदासीनता आहे, याच कारणासाठी उदासीनता आहे। या ठिकाणी हा तर सोशल इश्यू घेऊन रोहित सर पुढे पळतायत किंवा हे सगळं कारनामे करतायत, एखादा पर्सनल प्रकरण असेल तर अधिकारी उडवून टाकतात। तर बघा या ठिकाणी श्री रोहित अभिमान सोरटे यांनी उपोषण करून देखील प्रशासन त्यांची दखल घेणार नसेल तर ती बाब खपवून घेण्यासारखी नाही। जनता ही मालक आहे आणि शासकीय लोकसेवक ते जनतेचे नोकर आहेत, जनतेच्या पैशातून लोकसेवकांचे पगार होत आहेत, असे असताना मालक उपोषण करतोय आणि नोकर दुर्लक्ष करून पगार मात्र पूर्ण घेतोय, ही बाब समाज हिताला धरून नाही, म्हणून हा सामाजिक अन्याय आहे। आपल्या प्रकरणावर पाठपुरावा YouTube चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। या आपल्या प्रकरणात सतत पाठपुरावा होत आहे आणि होत असल्या कारणाने आपण कोणत्याही प्रकारे दप्तरदेणगी न करता अर्जदार श्री रोहित अभिमान सोरटे यांना विश्वासात घेऊन लवकर प्रकरण निकाली काढावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो। आम्ही अजिबात असं सांगत नाही की तुम्ही तिथं ते लोगो लावाच म्हणून। बघा या ठिकाणी आपली भूमिका किती नम्रतेची आहे। बघा या ठिकाणी ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा नाही की जबरदस्तीने अधिकाऱ्यांना काही जबरदस्ती करावी, नियमात असेल तरच लावा, नियम नसेल तर विषय सोडून द्या, काही गरज नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबद्दल तुम्हाला काय देणं घेणं नसेल तर विषय सोडूनच द्या, तुम्ही लावूच नका। पण नियम असताना जर नियम पाळत नाही आणि अर्जदाराच्या अर्जांवरती दुर्लक्ष करून त्याला जर त्याच्यावरती अन्याय करत असाल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे। या ठिकाणी ही व्हिडिओ या ठिकाणी दिली जाईल, अधिकारी स्कॅन करून ती व्हिडिओ सर्व बघतील। या ठिकाणी आपण सर्व डिटेल्समध्ये ही नोटीस सुद्धा इश्यू करत आहोत आणि ही व्हिडिओ सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि अशा प्रकारच्या या प्रकरणात लवकर निकाली लागावा म्हणून माझी नम्र विनंती राहील की सर्व सबस्क्रायबर लोकांना की या व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कमेंट करा आणि हा सगळा प्रकार जास्त किचकट करण्याची गरज नाहीये। सर्व विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, कारण की मी स्वतः त्यांच्या विचारांनी प्रेरित आहे, बरेचसे नागरिक सर्वच आपले सबस्क्रायबर त्यांच्या विचारांनी प्रेरित आहेत। आता संबंधित गटविकास अधिकारी त्यांच्या विचारांनी प्रेरित नसतील किंवा त्यांच्या विचारांना मानत नसतील तर त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण की आपण महाराष्ट्रामध्ये जर राहत असू तर 100% जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा गाजावाजा आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या या संबंधित जो काही लोगो प्रसिद्ध करायचे आहे त्याच्या या निर्णयाविषयी या निर्णयाची अवहेलना संबंधित व्यक्ती करत असतील तर त्याचा जाहीर निषेध या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र करणार आहे। तर मित्रांनो लवकरात लवकर अर्जदाराला आपले न्याय मिळण्यासाठी तुम्ही कमेंट करा। ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अर्जदारांना न्याय मिळेल। पुन्हा भेटूया मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।